हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आणि अधिवेशनामध्ये दिव्यांग धडकलेत। दिव्यांग नागरिकांनी विधानसभेवर मोर्चा काढलाय। विविध मागण्यांसाठी दिव्यांगांनी आंदोलन केलेलं आहे। हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होते आणि पहिल्याच दिवशी दिव्यांग हे त्या ठिकाणी धडकलेले आहेत। विविध मागण्यांसाठी त्यांनी आंदोलन केलंय। अधिवेशनामध्ये दिव्यांग धडकले। दिव्यांग बांधव जे आहेत ते मोर्चा घेऊन विधानसभेवर धडक मोर्चा घेऊन इथे येताना आपण पाहतो आहोत। ज्या पद्धतीने सगळे दिव्यांग बांधव इथे आलेले आहेत, मात्र पोलीस प्रशासनाने त्यांना काही अंतरावरच जे आहे ते अडवलेलं आहे आणि आता इथे हे धरणे आंदोलन मध्ये जे मोर्चाचं रूपांतर आपण पाहतो आहोत ते आता इथेच मुक्कामी जे आहेत ते आंदोलन करणार आहेत असं यांचं म्हणणं आहे। त्यांच्या ज्या काही मागण्या असतील, कर्ज व्यवसाय करता जो कर्ज देण्यात यावा तो किमान 5 लाखापर्यंत देण्यात यावा, अशा पद्धतीचे अनेक त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। काय तुमच्या नेमक्या मागण्या आहेत आणि तुम्ही हा मोर्चा इथे कधीपर्यंत ठेवणार आहात? हा ठिय्या मोर्चा आहे। जोपर्यंत एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री या ठिकाणी येऊन मोर्चेकऱ्यांना मागण्या मान्य झाल्याचं, काही मागण्या झाल्याचं जोपर्यंत सांगणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आहोत। परंतु यावेळेला शासनावर तरस खाऊन फक्त 9 मागण्या केल्या आम्ही। त्या 9 मागण्यामध्ये प्रमुख मागणी म्हणजे संजय गांधी निराधार योजनेची 6000 रुपये जो सानुग्रह भत्ता आहे हा करण्यात यावा दरमहा। परंतु शासनानं लाडक्या बहिणीचे पैसे खूप जास्त प्रमाणात वाढवून दिले। आता घोषणा केली आणि 2100 रुपये देऊन दिले, परंतु अपंगांना दिवाळीचा सुद्धा पैसा दिलेला नाही। यांच्या जे मागण्या आहेत त्या नक्कीच पूर्ण होतील का या अधिवेशनात? आता 6 दिवसाचं जे अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये या दिव्यांग बांधवांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या संपुष्टात सरकार आणते काय याकडे लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे।